हॅलो, मला माझ्या सुनेचं लग्न करायचं नाही का? तुम्हाला का सांगू? पण ऐका, आमच्या आयुष्याला लागलेलं अभिजित नावाचं ग्रहण सुटलं, त्यामुळं हा विषय कायमचा संपला. बाबा, शुभ्रा आवडतीये ना? तुम्हाला उशीर होईल म्हणून मी तुम्हाला आवडतो तसं गवती चहा केलाय, चालेल का? छान झालाय चहा. बऱ्याच दिवसांनी असा चहा प्यायला मिळाला. शुभ्राला सुद्धा शिकव. शिकवेन बाबा. असावरी, काय बाबा? आज नाश्त्याला दडपे पोहे कर. खूप दिवसात तुझ्याचे पोहे खाल्ले नाहीत. हो बाबा, लगेच करते. आई, काय करताय? अगं, बाबांसाठी दडपे पोहे करते. त्यांनीच सांगितलं मला स्वतःहून म्हणाले, ग किती दिवसांनी तुझ्या हातचा चहा प्यायलो, शुभ्राला पण शिकव करायला. म्हणजे मला चहाही करता येत नाही? अगं नाही, तसं नाही, म्हणजे मी चुकून बोलून गेले ग. नाही, तुझ्या हातचा चहा आवडतो त्यांना. पण तरी तुमच्या हातचा चहा जास्त आवडतो ना? नाही ग बाळा. एवढा सिरियस नका हो. तुमच्या हातचा चहा अमृत तुल्य असतो. पण मला खूप आनंद होतोय की आजोबा अगदी पहिल्यासारखे वागतायत तुमच्याशी. मला वाटलं होतं पूर्वीचे दिवस आता परत नाही येणार. मी बाबांना गमावलं की काय, पण नाही, माझी खात्री आता ना सगळं खूप छान होईल, बघ, नीट होईल. मग डोळ्यात पाणी कशाला आई? चल चल बाजूला हो, मला दडपे पोहे करायचे बाबांसाठी, त्यांना आवडतील तसे. निदान कांदे तरी मला कापू द्या ना. नाही तर लोक म्हणतील सासूबाईंना फक्त विचारत असते काय करू काय करू, करत काहीच नाही. काय पार्सल आहे अवैध किचन मधून. आता काय पाठवलं ते चप्पल चोराने? मस्त पिझ्झा आहे आणि रसगुल्ले आहेत. फेकून द्या रस्त्यावर. आम्ही नाही मागवलेत. जाता आहेस तू? थांबा सर, मी बघतो. अरे तू काय बघतो? मीच बघेन तुम्हाला. मी तुमची पोलिसात कंप्लेंट करणार आहे. त्या अभिजितचं हॉटेल बंद करणार आहे. अजून काय त्यांनी मला ओळखलेलं नाहीये. मला दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी म्हणतात. त्याला सांग मी त्याला पुरून उरेन. तू कसं सांगतोस? मीच सांगतो त्याला. हॅलो हॅलो, गेलं खड्ड्यात. चप्पल चोर. काल एवढं झालं तुला कळलं नाही का? असावरीनं तुला भीक सुद्धा घातली नाही. तिला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये. ते ठीक आहे दत्ताजी, त्याचं काय? त्याचं काय मला विचारतोस? कशाला आम्हाला त्रास देतोयस? मी त्रास दिला? मी काय त्रास दिला? सारखी सारखी कारण शोधून लोचटासारखा आमच्या मागं काय येतोयस? दुसरा कोणताही मार्ग मिळाला नाही म्हणून जबरदस्ती पार्सल पाठवतोस का? पार्सल? माझ्यासमोर नाटक करू नको. मी तुला चांगलाच ओळखतो. अरे अस्तरीतला साप आहेस तू. मुद्दाम माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोस, मला खाण्याची लाच देतोस. दत्ताजी, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी कुठलंही पार्सल आपल्या घरी पाठवलेलं नाहीये. आपल्या घरी काय म्हणतोस? माझं घर आहे. बरं, मी कुठलंही पार्सल तुमच्या घरी पाठवलेलं नाहीये. मग ही डिलिव्हरी कोणाची? अरे पिझ्झा आहे ना? हो. आणि रसगुल्ले? हो. मग इथे काय थांबलायस? ऑर्डर मी दिली होती. किती वेळ? मगाचपासून भुकेने पोटात कावळे ओरडतात माझ्या, आणि तू इथे टाइमपास करतोयस? मी नाही आजोबा. काय हो आजोबा, माझं पार्सल कशाला थांबवलं? मी कशाला थांबू त्याला? सकाळी सकाळी पिझ्झा खायला मला काय वेळ लागलेला नाही. घेऊन जा तुझं पार्सल.
हो जातीये. दे रे माझं पार्सल. पहिला माळा आणि दुसरा माळा यातला फरक कळत नाही का तुला? मग काय दत्ताजी, कोण सारखी सारखी कारण काढून मला फोन करताय? मी कशाला करू उगाच फोन? येत असेल माझी आठवण तुम्हाला, चांगलं आहे ना, मलाही येते तुमची आठवण. पण दत्ताजी, यापुढे अशी कारण शोधायची गरज नाहीये. तुम्ही मला कधीही बिनधास्त फोन करू शकता बरं का. मला कोणाची आठवण येत नाही आणि तुझी तर नाहीच नाही. सगळा मूड घालवला. असा बरे मी जरा बाहेर फेरी मारून देतो. बाबा झालेच तयार, आणते पटकन. आसावरी, मिरची जरा कमी. तुला माहिती आहे ना, मला मिरची चालत नाही. मिरची तर त्यांना चालत नाही, तिखटाला घाबरतात ना. अहो तुम्ही सरळ आत कसे आलात? अहो बाहेर बाबा आहेत ना. त्यांनीच सांगितलं मला, ती आतमध्ये कांदा भजी करते. नाही नाही, मी दडपे पोहे करते. बाबांनी तुम्हाला आत यायला सांगितलं सरळ? फोडणी देतेस ना? हो, दत्ता वाट बघतोय. मी तुम्हालाही करून देते. आता तुम्हाला ना थोडं थोडं तिखट खायला शिकायला पाहिजे. लोक काय म्हणतील, एवढा मोठा शेफ आणि तिखटाला बाई, मला भास झाला की काय? बारका धसायला येतात त्या फेऱ्या मारायला. काका, तुम्हाला अजून एक किस्सा सांगतोय एका मित्राचा माझ्या. त्याला बरं वाटत नव्हतं म्हणून डॉक्टरकडे गेला. मग डॉक्टरने तपासलं, काय करता, कुठे राहता, काय काय खाता वगैरे सगळं विचारलं आणि त्याला एक सल्ला दिला. तर म्हणाला डॉक्टर की तुम्ही ना खूप चालत जा, भरपूर पाणी पित जा, भरपूर हसत जा, विमानात बसू नका, कोल्ड्रिंक पिऊ नका, महागड्या गाड्या बिड्या घेऊ नका, थोडक्यात काय महागड्या वस्तू वापरू नका. अरे बापरे, काय झालं होतं त्याला? त्याला झालं काहीच नव्हतं, त्याला पगार कमी होता. कारखानीस माझा एकमेव मित्र होता, या चप्पल चोरामुळे दूर गेला. आणि आता हसतायत दात काढून. काका, काका त्यांना बोलवा ना. अरे नाही येणार तो, मी ओळखतो त्याला. बाबा, बाबा तुम्ही असे निघून का आलात? मी म्हटलं होतं ना तुम्हाला, मी तुमच्यासाठी दडपे पोहे केलेत म्हणून. दडपे पोहे ना ताजे ताजे खायचे असतात बाबा. ठेवून दिले ना की चेमट होऊन जातात. तुम्हाला भूकही किती लागली होती म्हणून इथेच घेऊन आले तुमच्यासाठी. देऊ का? आणि इकडे आणि तू बाईस माझ्या बाजूला. हो. उघडू का मी? वा वा वा, दडपे पोहे, काय मस्त वास येतोय. बाबा हे काय करताय?
कावळ्याची दृष्ट लागू नये ना म्हणून टाकले 2 दाणे. अभि तुला कावळा म्हणाला तो. चप्पल चोरपेक्षा बरं आहे ना. मस्त झालाय दडपे पोहे असा बरी. अशा 4-5 प्लेट सुद्धा सहज खाईन मी. हॉटेलवाला आहे ना तरी सुद्धा लोकांचं खाणं बघून लाळ गळते याची. वा 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 वा, खुसखुशीत दशणी फोडणी म्हणजे वा सुरेख. अप्रतिम झाले, अप्रतिम. सावकाश 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 बाबा. दत्ताजी हे घ्या, पाणी घ्या आणि खाताना बोलू नका. चल असा बरी घरी जाऊया, मला ताण लागले. तू आणायचंस ना पाणी. सॉरी बाबा, लक्षात नाही राहिलो माझ्या. अशी कशी का वेंदळी तू. चल चल चल. हो हो चला, सावकाश बाबा या. चला. अरे सोहम, सोहम तू धक्का मारलास मला आता. हा, मग तू बाजूला उभी राहा ना. काय झालंय तुला? परवापासून असा का वागतोयस तू माझ्याशी? तुला माहितीये मी असा का वागतोय ते. त्या काटेकोर समोर आगाऊपणा करायची काय गरज होती तुला? अरे देवा, अजूनही तुझ्या डोक्यात तेच चालू आहे का सोहम? अरे आजोबांना सुद्धा कळलं मी असं का वागले. अरे त्या एका गोष्टीमुळे सगळं क्लिअर झालं ना सोहम. पण मला तुझं हे वागणं नाही आवडलं. हो, मी परवा सुद्धा तुला म्हणाले कदाचित पद्धत चुकली असेल माझी, पण अरे आईंचं आयुष्यभर असं नुकसान होण्यापासून वाचलं ना त्यामुळे. मग काय हरकत आहे. आणि मला नाही सुचला रे दुसरा कुठलाही मार्ग नाही सुचला. ठीक आहे. ऐक सोहम, त्या काटेकोरांना घालवून द्यावं असं तुलाही वाटत होतं ना. तुलाही खटकत होता ना तो माणूस. हो, पण तू तू काय वागलीस माहितीये ना तुला. तू त्याच्याकडनं अंगठी घालून घ्यायला तयार होतीस. तू म्हणाली त्या पैशासाठी मला सोडायला तयार आहे. आणि काय त्या फालतू माणसासमोर तू माझी काय किंमत ठेवली ग? सो तुझ्या किमतीचा काय प्रश्न आहे? अरे मला त्याची किंमत आजोबांना दाखवायची होती ना. हो, पण हे मला सगळं आधी सांगायचं होतं ना. मी पण नाटक केलं असतं तुझ्या बरोबर. तू कसं नाटक केलं असतं सोहम? तू इतकं जेन्युइन आहेस ना की तू नाटक करूच शकला नसतास. आणि मग आपलं भांडं फुटलं असतं की नाही. आता मला सांग, तू खरा खरा चिडलास त्यामुळे काय झालं? त्यांना मी खरी वाटले. तुला हवं तसं झालं ना. मग जाऊ दे, आता नको इरिटेट करू तू. बरं, सॉरी सोहम. ऑल वेल दॅट एंड्स वेल. शेवट चांगला झाला ना. आता विसर ना सगळं. विसर म्हणजे? तुला हवं तसंच वागायचं का मी? तू म्हणाली लक्षात ठेव, मी लक्षात ठेवायचं. तू विसर म्हणाली, मी विसरायचं. तसं नाही अरे, पण सोड ना आता यार. जाऊ दे शुभ्रा यार, नको ना. मला नाही बोलायचंय तुझ्याशी. हे असं नको ना म्हणू सोहम. सोहम का करतोय असं? एक तर उद्या हाय, थँक्यू सो मच. पण आज नाही, उद्या आहे. ट्रीट ना, म्हणजे करूया की. कधी भेटतेस?
अरे यार, मी कसा विसरलो. उद्या 7 तारीख आहे, शुभ्राचा बर्थडे आहे. तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन येतो. हा दत्ता पण ना कधी कधी अगदी लहान मुलासारखा वागतो. तर मला सांग, त्याला काय गरज होती दाखवून दाखवून पोहे खायची? काका, ते तुम्हाला मिस करताय तो. अरे पण माझ्याशी भांडण त्यानेच केलं ना. राग तुमच्यावर नाही, माझ्यावर आहे. तो तुमच्यावर निघाला. कळतंय रे मला सगळं. मला सुद्धा करमत नाही त्याला पाहिल्याशिवाय. रोज त्याचं घर टाळून खाली उतरताना, त्याला हाक न मारता पुढे जाताना माझ्या मनाला किती यातना होत असतील तुला नाही कळायचं. अरे जीव तडफडतोय त्याला पाहायला. मग मी मुद्दाम त्याच्या दरवाजापाशी घुटमळत राहतो. मग बोला ना त्यांच्याशी. नाही रे बाबा, तो नाही बोलणार माझ्याशी. चल निघूया. ओ दादा, जरा इकडे. आता काय? कोकणात असताना आसावरीने आबोलीची फुलं मागितली होती माझ्याकडे. ती या सीझनला मिळत नाहीत, इथे चक्क आहेत. अरे बाबा, मुंबई आहे ही. मुंबईत कोणत्याही सीझनला काहीही मिळू शकतं. अगदी उन्हाळ्यात स्ट्रॉबेरी सुद्धा. अरे मग त्या आबोलीचं काय घेऊन बसलायस? बोला, काय देऊ साहेब? दादा, ही आबोलीची फुलं आहेत ना, सगळी बांधून द्या. हे घ्या साहेब. साहेब सुट्टे नाहीत. राहू द्या. काका, ही फुलं जरा आसावरीपर्यंत पोचवा ना प्लीज. मी नाही रे बाबा. तू फुलं घेतलेस ना, तूच नेऊन दे. आव, आव. चल चल, ये 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 ये. काका, हो नको, जाऊ द्या. घाबरू नकोस, मी आहे ना. हो पण काका, दार दत्ताजींनी उघडलं तर? असं म्हणतोस? आता काय करायचं? अहो, मग असं काय, तुम्हाला मी सांगत होतो नको नको तरी. अरे चल चल चल, लप, 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 लप. अगं बाई, कोणीच दिसत नाहीये. वाचलो. आबोली आबोलीकडे पोचली. अरे बापरे, चल चल. नशीब तिला कळलं नाही आपण आहोत ते. नाही काका, तिला कळलंय. हे काय ठेवलंय? दडपे पोहे अभि तुझ्यासाठी. थँक्यू आसावरी. तुझ्या आबोल्याला इतकी छान चव असेल हे माहित नव्हतं मला.